राम राम मंडळी, जय खानदेश। आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, खूप मुलांचे मला मेसेज येत आहे, विचारताय दादा सुरक्षा रक्षक मंडळाविषयी थोडासा व्हिडिओ बनवा म्हणे, जी जाहिरात टाकलेली तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाविषयी, तर त्याच्याविषयी थोडे व्हिडिओ बनवा म्हणे। तर मित्रांनो, नागपूरमध्ये वर्धा, गोंदिया, भंडारा या नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघालेली आहे आणि त्याच्यात जागा आहे 317 जागा आहेत। 317 साठी ही भरती राबवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी कोणताही जिल्हा असला, समजा जळगाव जिल्ह्याचे राहिले तुम्ही, तर जळगाव जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता, त्याच्यात काही हरकत नाही। नागपूर जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याची लास्ट मुदत आहे मित्रांनो, कालपासून फॉर्म सुटलेले आणि त्याची 28/5/2026 पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत याची मुदत दिलेली मित्रांनो। तर सर्वांनी फॉर्म नक्कीच भरा। आणि खूप मुलं असं विचारताय की समजा म्हणे की आपण नागपूर जिल्ह्यासाठी फॉर्म भरला, तिथं रजिस्ट्रेशन केलं आणि जर समजा त्याच वेळेस जर मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये फॉर्म पडले तर तिथं आपण भरती करू शकतो का नाही? तर मित्रांनो, तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता, त्याच्यात काही हरकत नाही आहे। तुम्ही रायगडला भरा, मुंबईला भरा, कुठं भरा। ज्यावेळेस मुंबई पुण्याची भरती पडली त्यावेळेस मुंबईलाही तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याच्यात काही हरकत नाही। मित्रांनो, खूप मुलं असं विचार करताय की समजा मी जळगावचा आहे, धुळ्याचा आहे, नंतर प्रत्येक अदर डिस्ट्रिक्टचा आहे आणि नागपूरसारख्या सिटीमध्ये फॉर्म कसं काय भरू म्हणे, इतक्या दूर ड्युटीला कोण जाईल म्हणे। तर ते सांगायचा मुद्दा असा आहे। तर खूप मुलांचा असा अजून खूप मुलांचा असा मेसेज येत आहे, मला विचारताय की सर म्हणे मी जळगाव, धुळे, जळगाव असा जिल्हाचा आहे म्हणे आणि नागपूरसारख्या सिटीमध्ये फॉर्म भरून काय करू म्हणे, इतक्या दूर कोण जाईल म्हणे। तर त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही 2019 मध्ये भरती दिली त्यावेळेस फक्त 800 मीटर होतं, कमांडो पुशअप वगैरे आणि 12चे एज्युकेशन याच्यावर सिलेक्शन व्हायचे, बरोबर। आणि त्यावेळेस निळ्या कलरची भरती होती। पण आज ज्या संघटनांच्या माध्यमातून, सर्वे युनियनच्या माध्यमातून आज आपल्याला खाकी वर्दी मिळाली, बरोबर। आणि त्यानंतर पेमेंट ही वाढ झालेली आहे। तर मित्रांनो, पुढे चालून काय होईल याचा भरोसा नाही, त्याच्यामुळे मी म्हणतो जर समजा पुढे चालू एकत्रीकरण झालंच, सर्वे मंडळ एकत्रीकरण झालेच, तर त्याच्यात सर्व लोकांचा फायदा आहे। त्याच्यामुळे मी सांगतो मित्रांनो, फॉर्म भरून द्या। तुम्ही फॉर्म भरला आणि जर वेटिंगला पण राहिले नागपूरसारख्या सिटीमध्ये, जर एकत्रीकरण झालंच, समजा एकत्रीकरण झालंच, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज आपलं बदली करू शकता। त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो, जास्तीत जास्त मुलांनी फॉर्म भरा। आणि काही फी जास्ती नाही, फक्त 88 रुपये फी आहे। 88 रुपये काही जड नाही। 88 रुपये फॉर्मची फी आहे, फक्त 88 रुपये। तर मित्रांनो, जास्तीत जास्त मुलांनी फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। जय हिंद, जय खानदेश। आणि त्याची लिंक आहे, जी फॉर्म भरायची लिंक आहे, ती लिंक आपल्या बायोमध्ये मी मेन्शन केलेली आहे, तर जाऊन नक्कीच ती बघून घ्या। तर जय हिंद, जय खानदेश।